कष्टाला घामाचं पाणी करणाऱ्या या सर्व आमच्या दिग्गजांना मानाचा या ठिकाणी सन्मान दिला सर, खूप धन्यवाद मानतोय. मी त्यावेळेस हे आले होते त्यावेळेस तिथं त्यांना फेटा मांडण्यात आला होता. त्यांना किती भारी वाटत होते. हे त्यांचं वय किती हे महत्वाचं नाही, त्यांचा अनुभव किती महत्वाचा आहे. आणि ह्याची कदर ऑल इंडियातून सातारा डिव्हिजनने घेतली. कुठल्याच भारतातल्या कुठल्याच डिव्हिजननी आपल्या या 30 वर्ष प्रदीर्घ काम करणाऱ्या सीएलआयना त्यांनी मानानं सन्मानानं भेटा काढून आपले आर्यन सीएलआय यांच्या हस्ते सन्मान दिला. खूप मोठी काम आहे आणि त्यासाठी जे कोणी या ठिकाणी ठरवलंय हे कोणी वेगळं कोणी ठरवलं नाही. आपल्याच आदरणीय एसडीएम सर आणि आपले सीएलआय मॅनेजर याच्या टीमने ठरवलेले आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होता. एक दोन तीन खांदे सर म्हणत होते की या वर्षी मागच्या वर्षी 32 ब्रिगेड मेंबर झाले, आता 72 आले. परंतु त्यात एक अशी एक गोष्ट कमतरता या ठिकाणी सांगितली की कराड ब्रँच की जी खूप असं जबरदस्त नेतृत्व सीआरआय मध्ये करत होते. त्यातले काय असे लीडर आहेत की जे पुढे असे भागलेले आहेत, त्यांच्याविषयी पण सर तुम्ही बोललात. पण एक लक्षात ठेवा की हे बहकलेले जे लीडर आहेत त्यांना सरांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. खूप नाराज होती सर की मी जेव्हा त्या बहकलेल्या लीडरला फोन करतोय, कॉन्टॅक्ट होत नाही, समोर येत नाही. पण सरांनी त्याचा ना विचार करता नवीन असं काय सीएलआय नेतृत्व केलं आणि असं काही ह्या डिव्हिजन मध्ये टॉप लेवलला 6 महिन्यात सारखं नाव यायला लागले. तर हे सगळं